औषध देणार कोणी? लागला मग तुमचा नंबर लागणार नाही. मग मी 8 वाजता येऊन बसलेलो वासमेंदी बसलेले आहेत तिथे कधी. मॅडम आल्या का पहिले ताईंना दाखवून तिला ते थोडं त्रास होत आहे ना ते टाक्यांचं ओढले टाके. बोला. माझी मुलगीला सकाळी 8 वाजता बोलवलं होतं तपासणीला. चालू ऑपरेशन झालंय. काल डिस्चार्ज भेटला होता. पण आम्ही 8 वाजायचं इथं येऊन बसलो पण एक बी स्टॉप नाही इथं कोणीच नाही. 1.5 घंटापासून आम्ही इथं बसलेलो आहेत पण कोणीच इथं सदर कोणीच हजर नाही. कसलं ऑपरेशन झालं होतं? संतोषीचं ऑपरेशन झालेलं होतं. ते टाक्यांचा थोडा त्रास होता तिला. यासाठी आम्हाला बोलवलं होतं. त्यांनी काल आम्हाला सांगितलं 8 वाजता तुम्ही इथं हजर व्हा. त्या टायमाने आम्ही येऊ तुमची तपासणी करू टाक्यांची. पण आम्ही 8 वाजता आलो नंतर इथं कोणीच हजर नाही आतापर्यंत. 1.5 घंटा झालेला आहे मुलगीला इथे. 8 वाजेचं बोलवलं होतं पण आज कुणाचाच पत्ता नाही. मला टाक्यांची थोडी तकलीफ होती पण इथं कोणीच नाही. आजपर्यंत 9 साडे 9 होऊन गेले असतात का? नाही. एकदा चेकअपला येता फक्त. वेळोवेळी इथं तक्रार करून स्टाफ वेळेवर उपलब्ध राहत नाही. निवासी डॉक्टर असून सुद्धा इथं कोणी रात्री अपघाती घटना घडली. रस्त्यावर हायवे नंबर 3वर गाव असून सर्व आजूबाजूच्या खेड्यांचं इथं असून इथं कोणी उपलब्ध राहत नाही. स्टाफ वेळेवर राहत नाही. वेळोवेळी मी तक्रार केली असून इथं सिस्टर लोक वेळेवर येत नाही. प्रशासनाचं दुर्लक्ष आहे. डॉक्टर लक्ष देत नाही म्हणून यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. आम्ही असतो इथं पण काही वेळेस काही निमित्ताने जर थोडंफार बाहेर जाणं असलं पण आम्ही अलर्ट मोडमध्ये असतोच. काही पेशंट असलं तर लगेच 10 मिनिटाच्या आत पेशंट अटेंड होत असतो. आता मागच्या कॅम्पमध्ये ज्या 2 पेशंट लोकांचे टाके थोडे ओले निघाले आहेत त्यांच्या ओपिनियनसाठी ऑपरेशन करणारे डॉक्टर मॅडम आहेत त्यांना आधी एकदा दाखवून घेऊ असं त्या हिशोबाने त्यांना 8 वाजेला 8 साडेआठचा टाईम दिला होता. आता येणार आहेत मॅडम. मग ते मॅडम आल्यात की त्यांना दाखवून घेणार आहेत. नाही त्यांना लवकर सक्तीच्या सूचना देणार आहेत. त्यांच्या ड्युटी चार्ट्स वगैरे लावून देणार आहेत. म्हणजे वेळेवर त्यांची उपलब्धता असायला पाहिजे एवढी नक्की काळजी घेणार.